नमस्कार. तर आज आपण मराठी व्याकरणातील संधी हा प्रकार पाहणार आहोत. संधी म्हणजे काय? संधी म्हणजे जोडणे. संधी म्हणजे काय? जोडणे. दोन अक्षर दोन वर्ण जेव्हा जुळतात त्याला म्हणतात संधी झाली. काय झाली? संधी झाली. काय झाली? संधी. तर संधी म्हणजे काय होते? जोडणे. काय होते? जोडणे. त्याचे तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे स्वर संधी. तर स्वर संधी म्हणजे काय? दोन स्वर जेव्हा एकत्र येतात आणि त्यापासून नवीन शब्द बनते त्याला म्हणतात स्वर संधी. दोन स्वर जेव्हा एकत्र येतात त्याचे उदाहरण बघा. विद्या आणि अर्थी. विद्या आणि अर्थी मिळून काय बनते? विद्यार्थी. यामध्ये विद्या या ठिकाणी आ हा स्वर आहे आणि इथं आ अ हा स्वर आहे. हा आ आणि अ मिळून कोणता तयार झाला? आ. समजलं? याला म्हणतात स्वर संधी. म्हणजे जिथं दोन स्वर एकत्र येतात. दुसरा आहे व्यंजन संधी. कोणती संधी? व्यंजन संधी. व्यंजन संधी म्हणजे काय? तर व्यंजन आणि स्वर किंवा दोन व्यंजने एकत्र येतात आणि त्यामध्ये बदल होतो त्या शब्दात, त्याला म्हणतात व्यंजन संधी. उदाहरण बघा. सत आणि जन म्हणून तयार झाला सज्जन. म्हणजे हा जो त आहे आणि हा ज आहे या म्हणून तयार झाला हा ज. ज तयार झाला म्हणजे व्यंजन आणि व्यंजना म्हणून एक दुसरा व्यंजन तयार झाला. याला म्हणतात व्यंजन संधी. तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी. कोणती संधी? विसर्ग संधी म्हणजे काय? तर विसर्गाच्या पुढील स्वर किंवा व्यंजनामुळे विसर्गाचा बदल होतो. उदाहरणार्थ बघा. हा यश प्लस धन. हे बघा आहे विसर्ग. हा यश आणि धन मिळून काय बनतो? यशोधन. काय बनतो? तसं बघा मन. या ठिकाणी विसर्ग आहे. मन आणि रथ या मिळून बनते मनोरथ. यावर कमीत कमी एक किंवा दोन प्रश्न शिष्यवृत्ती किंवा नवोदय परीक्षेमध्ये 100% येतात. त्यामुळे याच्या वारंवार सराव करायचा. ठीक आहे.